6 डिसेंबर 1992 अयोध्येत बाबरीचा घुमट कोसळला आणि संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली। दिल्लीपासून नागपूरपर्यंत मोठे मोठे नेते हादरले होते, पण त्याच वेळी मुंबईच्या मातोश्रीवरून एक सिंह गरजला, ज्यानं या कृत्याची जबाबदारी केवळ स्वीकारलीच नाही तर छाती ठोकपणे सांगितले, हो, जर हे माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्यांचा सार्थ अभिमान आहे। हाच तो क्षण होता ज्यानं बाळासाहेब ठाकरेंना खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बनवले। पण या पदवीमागे रक्ताचा, घामाचा आणि एका अढळ निश्चयाचा इतिहास आहे। तो जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा। अयोध्येतील ती कार सेवा केवळ उत्स्फूर्त नव्हती, त्यामागे होतं शिवसेनेचं मिलिटरी स्टाईल नियोजन। शिवसेनेचे उत्तर प्रदेश प्रमुख संतोष दुबे यांच्या नेतृत्वाखाली 5000 अशा कार सेवकांची फळी तयार करण्यात आली होती, जे प्राण द्यायला तयार होते। या कार सेवकांकडून रक्तानं स्वाक्षरी केलेले अर्ज भरून घेण्यात आले होते। त्यांना हातोडे, पहारी आणि 500 मीटर लांब दोरखंडांचा वापर करण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते। बाबरी पाडण्याची तयारी शिवसेनेनं स्वतंत्रपणे आणि अत्यंत गुप्तपणे केली होती। बाबरी पडल्यानंतर घुमटाखाली अडकून पडल्यानं संतोष दुबे स्वतः कोमात होते। राम मंदिरासाठी पहिली चांदीची वीट आनंद दिघे यांनी बाबरी पडण्याच्या 5 वर्षापूर्वीच तयार करून घेतली होती। 6 डिसेंबरच्या त्या संध्याकाळी जेव्हा अयोध्येत गोंधळ उडाला, तेव्हा भाजपचे अनेक नेते बचावात्मक भूमिकेत होते। भाजप नेते सुंदरसिंह भंडारी यांनी जाहीर केले की हे कृत्य शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे असू शकते। तेव्हा पत्रकार सुजाता आनंदन यांनी बाळासाहेबांना फोन केला। बाळासाहेबांनी आधी सामना कार्यालयातून बातमीची खात्री केली आणि मग सुजाता आनंदन यांना उत्तर दिले, जे इतिहासात अजरामर झाले, जर हे माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा अभिमान आहे। जेव्हा इतर नेते कोर्ट कचेरीच्या भीतीनं पुण्यात लपले होते, तेव्हा बाळासाहेबांनी निधऱ्या छातीनं सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली। या निधऱ्या छातीच्या खरेपणामुळेच जनतेनं त्यांना हिंदू हृदय सम्राट ही उपाधी बहाल केली। आज अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहिले, पण या मंदिराच्या पायात बाळासाहेबांचा विचार आणि त्या हजारो शिवसैनिकांचे रक्त आहे, ज्यांनी पहिली वीट रचण्यासाठी प्राणांची बाजी लावली होती। बाळासाहेब ठाकरे एक असा नेता जो शब्दाचा पक्का आणि विचारांचा वाघ होता। म्हणूनच त्यांना हिंदू हृदय सम्राट ही पदवी योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा। बाळासाहेब आर्मीला फॉलो करायला विसरू नका।